गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मोनोहॅलाइड्स, डायहॅलाइड्स आणि ट्रायहॅलाइड्स कंप्लीट केलं होतं. आता आपण शिकणार आहोत रिग्नार रिएजंट. रिग्नार रिएजंट म्हणजे काय? रिग्नार रिएजंट म्हणजे RMgX. याला काय म्हणायचं? रिग्नार रिएजंट. तर हे रिग्नार रिएजंट कसं तयार करतात हे ऑलरेडी आपण बघितले, तरी आपण हे परत रिपीट करू आणि त्याच्या रिॲक्शन्स बघायचे. रिग्नार रिएजंटचे रिॲक्शन्स कुठं ना कुठं तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये आणि तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 100% असणार. फक्त ते तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे, म्हणून हा टॉपिक नीट लक्ष देऊन ऐका. बघा, आता मी इथं अल्किल हॅलाइड घेतो. समजा मी घेतो CH3Br, मिथाइल ब्रोमाइड, किंवा याला IUPAC नेम आहे ब्रोमो मिथेन. बरोबर. याची रिॲक्शन जर मी मॅग्नेशियम बरोबर जर केली, केली आणि कंडिशन आहे ड्राय इथर, म्हणजे बिलकुल पाणी नाही पाहिजे तिकडं, ड्राय इथर, तर हा Mg काय करेल, हा दोन्हीच्या मध्ये बसल आणि काय तयार होईल, CH3MgBr. तर याला म्हणतात रिग्नार रिएजंट RMgX. X म्हणजे हॅलोजन. हॅलोजन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कोणताही असू द्या, R कोणताही असू द्या. आता काय खासियत या रिग्नार रिएजंटची बघा. सुरुवातीला आपण काय घेतलं होतं? CH3Br. बघा, सुरुवातीला आपण घेतलं होतं CH3Br. तुम्हाला माहिती आहे याच्यात ब्रोमीन किंवा हॅलोजन्स हे खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार, तर ब्रोमीनवर कोणता चार्ज येणार? पार्शियल निगेटिव्ह. मग CH3वर कोणता चार्ज येणार? पार्शियल पॉझिटिव्ह. बरोबर. म्हणजे हा जो कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. पण रिग्नार रिएजंटमुळे काय होणार बघा, आता CH3MgBr, हा जो मॅग्नेशियम आहे हा +2 आहे. मॅग्नेशियम +2 आहे, म्हणजे त्याला कॅन्सल करायला -2 पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे हॅलोजन काय आहे? -1. तर आता हा CH3 पण काय झाला? मायनस चार्ज झाला. बघा, CH3वर मायनस चार्ज आला. CH3वर पॉझिटिव्ह चार्ज होता, पण रिग्नार रिएजंटमुळे काय आला? निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे आत्तापर्यंत तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट समजला गेला होता, पण इथून पुढं त्याला इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणू शकतो रिग्नार रिएजंटला. ही खूप मोठी इन्व्हेन्शन होती का रिग्नार रिएजंट जो R ग्रुप आहे, R ग्रुप तोपर्यंत सगळ्या पॉझिटिव्ह मानला जायचा, पण इथं R ग्रुप काय? निगेटिव्ह. म्हणजे इट कॅन ॲक्ट ॲज अन न्यूक्लियोफाईल. कंडिशन काय? ड्राय इथर आणि हीट. सिम्पल रिॲक्शन आहे. ओके, हे झालं मेथड ऑफ प्रिपरेशन. आता आपल्याला बघायचे त्याचे रिॲक्शन्स. बघा, तर मी पहिली कॅटेगरी घेतो याची रिॲक्शनची. रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह हायड्रोजन. रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह हायड्रोजन. आता ॲक्टिव्ह हायड्रोजन काय असतात बघा. हायड्रोजन असा हायड्रोजन जो खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला अटॅच असेल त्याला आपण ॲसिडिक हायड्रोजन म्हणतो किंवा ॲक्टिव्ह हायड्रोजन म्हणतो. बघा, आता पिरियोडिक टेबलमध्ये फ्लोरीन हा सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. नंतर ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन. फ्लोरीन खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑक्सिजन पण खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, नायट्रोजन पण खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. यांच्यावर जर हायड्रोजन असेल तर त्याला आपण ॲसिडिक हायड्रोजन म्हणायचं. बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा मी एक रिग्नार रिएजंट घेतला CH3MgBr आणि याची रिॲक्शन केली मी. समजा अल्कोहोल सांगा ROH, आरच्या जागेवर घेतो मी C2H5, म्हणजे याची रिॲक्शन मी इथील अल्कोहोल बरोबर केली. तर आता या इथील अल्कोहोलला नीट लक्ष द्यायचं. बघा, ऑक्सिजनला कोण अटॅच्ड आहे? हायड्रोजन. आणि ऑक्सिजन बघा खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हमध्ये तो 2 नंबरला येतो. ऑक्सिजन खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर त्याच्यावरचा हायड्रोजन जो असेल तो आपल्याला इझिली रिमूव्ह करता येईल.
त्याच्यावरचा हायड्रोजन आपल्याला इझी रिमूव्ह करता येईल. कसा रिमूव्ह करता येईल बघा, या ऑक्सिजन आणि या हायड्रोजनमध्ये बॉन्ड आहे. ऑक्सिजन खूप जादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो, तो काय करणार, हायड्रोजनचे सुद्धा इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार, म्हणून हा हायड्रोजन इथून फ्री होऊ शकतो. हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं देऊन हा हायड्रोजन फ्री होऊ शकतो, म्हणून आपण याला ॲसिडिक हायड्रोजन म्हणतो. बघा आता मी आत्ताच सांगितलं रिग्नार्ड रिएजंटमध्ये हा CH3 काय आहे, पार्शियल निगेटिव्ह आहे. आणि कार्बन निगेटिव्ह बघा, खूप स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जर असेल तर तो निगेटिव्ह चार्ज स्वतःकडं खूप वेळ ठेवू शकतो. पण कार्बन इतका इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहे, मग तो निगेटिव्ह चार्ज काय करेल, दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करेल. मग हा CH3 काय करेल, इथून हा हायड्रोजन घेईल. बघा CH3 कडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याला फक्त हायड्रोजन पाहिजे, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन नको आहे, म्हणून दोन्ही इलेक्ट्रॉन हायड्रोजन तिथंच सोडून जाईल. बघा ऑलरेडी याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज म्हणजे याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, त्याला फक्त हायड्रोजन पाहिजे, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स नको आहे, कारण 2 इलेक्ट्रॉन एक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी पुरेसे असतात. तर हे 2 इलेक्ट्रॉन इथे येतील, हायड्रोजन घेतील. या ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये जो बॉन्ड आहे ते दोन्ही इलेक्ट्रॉन कुठं जातील, ऑक्सिजनवर. तर CH3 नी जर हा एक हायड्रोजन घेतला तर काय होईल, CH4, म्हणजे एक अल्केन तयार होईल. आणि हा कोणता अल्केन आहे, मिथेन, बरोबर. तर आता काय उरलं बघा, C2H5 आणि O काय आहे, निगेटिव्ह. आणि इकडं पॉझिटिव्ह पार्ट काय उरला बघा, MgBr. तो MgBr याला अटॅच करून द्या, MgBr. तर काय तयार झालं, अल्केन. याची रिॲक्शन वॉटर संग जर केली, HOH आहे का याच्याकडे ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे. हीच रिॲक्शन तुम्ही जर अमोनिया संग केली, आहे का याच्याकडे ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे, कारण नायट्रोजनला कोण अटॅच आहे, हायड्रोजन्स. हीच रिॲक्शन तुम्ही ॲनेलिन संग जर केली, या सगळ्या मी तुम्हाला ज्या रिॲक्शन्स दाखवते हे तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. फक्त बाय प्रोडक्ट चेंज होईल, इथं अल्केनच तयार होणार आहे, कारण यांच्याकडे सगळ्यांकडे ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे. हीच रिॲक्शन तुम्ही जर ॲसिड संग केली, आहे का ॲक्टिव्ह हायड्रोजन बघा. हीच रिॲक्शन तुम्ही CH ट्रिपल बॉन्ड CH, आता इथं तुम्ही म्हणणार का फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन इथं काहीच नाही, पण इथं ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डमुळे हा हायड्रोजन काय असतो, ट्रिपल बॉन्ड जो असतो तो खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणून हा हायड्रोजन इझिली आपण काढू शकतो. तर आणखीन काही एक्झाम्पल देतो बघा मी तुम्हाला. फिनॉल, प्रायमरी अमाइन. या रिॲक्शन तुम्ही मला कंप्लीट करून दाखवायच्या, खूप सोपं आहे. बघा मी हीच जर रिॲक्शन वॉटर संग केली तर हा तो हायड्रोजन घेऊन जाईल, हा इथं जाईल, तर इथं पण CH3 आणि हा H काय होईल, CH4. बाहेर काय जाईल, MgBr आणि हा OH, कारण यांच्याकडे सगळ्यांकडे काय आहे, ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे किंवा ॲसिडिक हायड्रोजन आहे, म्हणून इथं अल्केन तयार होईल. समजलं, नीट बघून घ्या. हा वॉटर आहे, हा अमोनिया आहे, ॲनेलिन आहे, ॲसिड आहे, इथाईन आहे, फिनॉल आहे, प्रायमरी अमाइन आहे. तुम्ही सेकंडरी अमाइन पण घेऊ शकतात, NHR. याच्याकडे पण ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे, बघा दिसतंय बोर्डवर, ओके दिसतंय. तर या रिॲक्शन तुम्ही मला कंप्लीट करून दाखवायचे. तर आता आपल्याला पुढली रिॲक्शन बघायची. बघा रिग्नार रिएजन जर अल्डिहाइड आणि कीटोन संग जर रिॲक्शन केली तर बघू आपण काय होतं. रिॲक्शन विथ अल्डिहाइड अँड कीटोन. मला सांगा, RC डबल बॉन्ड OH हा काय, अल्डिहाइड आहे, आणि RC डबल बॉन्ड OR हा काय, कीटोन आहे.
हा काय अल्डिहाइड आणि हा काय आहे कीटोन. याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. काय म्हणतो? कार्बोनिल. कार्बोनिलच्या एका साईडला आर जर असेल आणि एका साईडला एच असेल तर तो अल्डिहाइड असतो, आणि दोन्ही साईडला आर जर असेल तर तो कीटोन असतो. फक्त अल्डिहाइडमध्ये एकच एक्सेप्शन आहे, एकच एक्सेप्शन आहे, ते फॉर्मल्डिहाइड. एच सी डबल बॉन्ड ओ एच. इथं बघा दोन्ही साईडला एच असून सुद्धा हा अल्डिहाइड आहे. नाही तर अल्डिहाइडमध्ये एका साईडला काय पाहिजे? आर ग्रुप, आणि एका साईडला एच पाहिजे. पण हा एक एक्सेप्शन आहे, याला आपण काय म्हणायचं? फॉर्मल्डिहाइड. बघा मी काय करतो, एक फॉर्मल्डिहाइड घेतो, एक दुसरा अल्डिहाइड घेतो, एक कीटोन घेतो. म्हणजे असं तुम्हाला मी किती रिॲक्शन्स समजून सांगतो, याच्या 3. म्हणजे तुमचा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. बघा पहिली रिॲक्शन आपण करू फॉर्मल्डिहाइड संग. तर फॉर्मल्डिहाइड काय? एच सी डबल बॉन्ड ओ एच. आणि आपण रिग्नर रिएजंट घेऊ CH3 MgBr. CH3 वर कोणता चार्ज आहे? मायनस. तर इथं बघा आता अल्डिहाइडमध्ये कार्बनला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन काय असतो? खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार. म्हणजे हा कार्बन काय होणार? पार्शियल पॉझिटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी होणार, ऑक्सिजन होणार पार्शियल निगेटिव्ह. बघा आता हे हायड्रोजन्स ऑक्सिजनला अटॅच नाही आहे, म्हणून एक ॲसिडिक हायड्रोजन नाही आहे. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजनला एक हायड्रोजन अटॅच आहे का? डायरेक्टली नाही. म्हणून इथून आपण हायड्रोजन काढू शकत नाही. म्हणून हा झाला इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हा CH3 तिथं अटॅक करणार. ऑलरेडी तर 4 बॉन्ड आहे बघा, 1 2 3 4. 5वा बॉन्ड तयार होऊ शकत नाही, म्हणून हा बॉन्ड दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर जाणार. मग तयार काय होणार बघा? CH3 तिकून आलाय, तो कार्बनला जॉईन झाला. कार्बनवर काय? एक ऑक्सिजन आहे, त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. आणि इथं किती हायड्रोजन्स आहे? 2. हा एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन. आणि MgBr काय होईल? तर निगेटिव्ह ग्रुपला अटॅच होईल. म्हणजे हा झाला MgBr. याच्यात जर आपण वॉटर टाकलं, वॉटर म्हणजे H2O किंवा ॲसिडिक वॉटर जरी लिहिलं असं H+ इन वॉटर, किंवा याच्या जागेवर आपण H3O+ जरी लिहिलं, बघा H+ असं जर लिहिलं किंवा असं लिहिलं, दोन्ही सारखंच आहे. वॉटरमध्ये H+ किंवा H3O+ लिहिलं तरी चालतं. तर मी इथं लिहितो H2O H+. मला सांगा वॉटरमध्ये वॉटरचं स्ट्रक्चर काय? HOH. हा ऑक्सिजन काय करणार? एक हायड्रोजन घेणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनवर जाणार. म्हणजे इथं बाहेर काय जाणार? OH. तर काय तयार होणार बघा? CH3 C OH H. आणि हा MgBr बाहेर जाणार, MgBr. पण Mg किती प्लस आहे? 2+. Br किती मायनस आहे? -1. Mg+2 चार्ज कॅन्सल करायचा असेल तर मायनस किती पाहिजे? -2. पण इथं -1च आहे. पण इकडं लक्ष द्या, इकडं OH पण आहे, तो OH त्याला जॉईन करायचा. बघा OH हा -1, Br हा -1, Mg हा +2. बघा बरं, हा फॉर्मल्डिहाइड ज्यावेळेस आपण घेतला त्यावेळेस कोणता अल्कोहोल भेटतो आपल्याला? OH. ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा काय झाला? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जर आपण फॉर्मल्डिहाइड जर घेतलं तर काय भेटतं आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल. आणि आपण जर दुसरा अल्डिहाइड घेतला, फॉर्मल्डिहाइड सोडून जर दुसरा अल्डिहाइड घेतला तर काय होतं आपण बघू. मी एका साईडला CH3 घेतला, एका साईडला H. याला ॲसिटाल्डिहाइड म्हणतात. याची रिॲक्शन करतो मी रिग्नर रिएजंट संग CH3 Mg
Br, CH3 मायनस चार्ज आहे, तो अटॅक होणार इथं, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं जाणार, बरोबर. तर काय तयार होणार, CH3CO मायनस, इथं पण जॉईन आहे CH3, इथं H, आणि O मायनसला काय जॉईन होणार, MgBr. याचंच जर ॲसिडिक हायड्रोलिसिस केलं H प्लस इन H2O, वॉटर कसं आहे H आणि OH, हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेणार. तसंच रिॲक्शन आहे बघा, CH3 OH H CH3, आणि बाहेर काय जाणार MgBr आणि इथं OH, बरोबर. तर हा कोणता अल्कोहोल आहे बघा, OH ज्या कार्बनला अटॅच पुढे जाऊन दोन कार्बनला अटॅच, म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे दुसरा कोणताही अल्डिहाइड जर घेतला तर तुम्हाला कोणता अल्कोहोल भेटणार आहे, सेकंडरी अल्कोहोल. बघा कीटोन जर घेतलं तर काय भेटणार आहे बघा बरं. ही रिॲक्शन तुम्ही का मला कंप्लीट करून दाखवायची. मी कीटोन घेतो, इथं ॲसिटोन CH3C डबल बॉन्ड O CH3, हा काय ॲसिटोन आहे, याची रिॲक्शन करायची रिग्नर रिएजंट संघ CH3 MgBr, आणि मला याचा प्रोडक्ट कळवायचा काय. फॉर्मल्डिहाइड घेतलं तर प्रायमरी अल्कोहोल, दुसरा कोणता अल्डिहाइड घेतला तर सेकंडरी अल्कोहोल भेटतो. कीटोन जर घेतलं तर काय भेटतं मला समजून सांगायचं तुम्ही, आणि हे मला लिहून पाठवायचं. जे जे रिॲक्शन मी तुम्हाला लिहायला सांगतो ते मला लिहून पाठवायचे. ओके, दिसतंय बोर्डवर. बघा आता नोट्सच्या सिक्वेन्समध्ये आपण रिॲक्शन्स घेऊ. तर पहिली रिॲक्शन आहे रिग्नार रिएजंट. बघा आता मी घेतो C2H5 MgBr. पहिल्या स्टेपमध्ये जर तुम्हाला त्याला रिॲक्शन करायला लावले ऑक्सिजन सांगा, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये H3O प्लस, तर काय प्रोडक्ट तयार होईल. आता नीट लक्ष द्या. C2H5 MgBr, खासियत काय आहे, C2H5 निगेटिव्ह आहे, ऑक्सिजन आहे O डबल बॉन्ड O, O2 काय असतं, O डबल बॉन्ड O. डबल बॉन्ड असल्यामुळे याचा अटॅक इथं होईल या ऑक्सिजनवर, हे दोन्ही इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनवर जातील, तर काय प्रोडक्ट तयार होईल, C2H5O, आणि हा O, आणि त्याला चार्ज काय, निगेटिव्ह, बरोबर. हा C2H5 या ऑक्सिजनवर अटॅक करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इकडे येतील, म्हणजे हा ऑक्सिजन काय होणार, निगेटिव्ह, आणि त्याला जोडन MgBr. बघा आता याला पर ऑक्साईड लिंकेज म्हणतात. जिथं O बॉन्ड O असतं त्याला आपण पर ऑक्साईड लिंकेज म्हणतो. बघा याच्याकडं 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, याच्याकडं पण 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, याच्यामुळे याच्यात काय होईल, रिपल्शन होईल, आणि रिपल्शन झाल्यामुळे हा बॉन्ड इथून ब्रेक होईल. रिपल्शन झाल्यामुळे हा बॉन्ड इथं ब्रेक होईल. आणि तुम्हाला माहिती आहे ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे काय, H प्लस इन H2O, तर हा इथं अटॅच होईल, तर प्रोडक्ट काय होईल, C2H5OH, आणि इकडं काय राहील, MgBr O मायनस. त्याने जर हायड्रोजन घेतला तर इथं पण OH तयार होईल, पण इथं कोणता अल्कोहोल तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल. नीट रिॲक्शन बघून घ्या. आता पुढली रिॲक्शन अल्डिहाइड संग मी ऑलरेडी करून दाखवली. याच्यानंतरची रिॲक्शन आपल्याला बघायची, रिॲक्शन विथ इपॉक्साइड. पहिल्या स्टेपमध्ये जर हे दिलं इपॉक्साइड, बघा तुमच्या नोट्समध्ये जे काही रिॲक्शन असेल ते पूर्ण डिटेलमध्ये बघू आपण. H3O प्लस, आता बघा C2H5 MgBr, हा C2H5 निगेटिव्ह आहे, हा काय इथं CH2, बघा
इथं कार्बन आहे, हा ऑक्सिजन, इथं कार्बन आणि असं जॉईंट आहे. कार्बनला किती बॉन्ड्स पाहिजे? 4. 1 2च आहे म्हणून 2 हायड्रोजन इथं आणि 2 हायड्रोजन इथं. आता हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे या कार्बनला आणि या कार्बनला तो काय करेल? इलेक्ट्रॉन डेफिशियंट करेल या कार्बनला किंवा या कार्बनला. मग हा C2H5चा अटॅक कुठं पण दाखवा, मी समजा या कार्बनला दाखवला तर हे 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनवर जातील, किंवा तुम्ही या कार्बनला दाखवा 2 इलेक्ट्रॉन त्या ऑक्सिजनला. तर इथं काय होणार? C2H5 तो कोणाला जोडणार? CH2, आणि हा बॉन्ड इथून तुटला आहे म्हणजे CH2 नंतर इथं CH2 आणि नंतर O मायनस, आणि त्याला काय जॉईन करायचं आपण? MgBr. ॲसिडिक म्हणजे असं असणार, बरोबर. वॉटर कसं ब्रेक होतं? H आणि OH. हा ऑक्सिजन काय घेईल? हा हायड्रोजन घेईल, तर काय तयार होईल? C2H5 CH2 CH2 आणि इथं काय तयार होईल? OH. इथं काय राहिलं? MgBr आणि इथला हा OH, हा OH असं. बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे पुढे जाऊन तो एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे इथं पण काय तयार होतं? आपलं प्रायमरी अल्कोहोल. बघा इपॉक्साईडमध्ये पण काय तयार होतं? आपलं प्रायमरी अल्कोहोल. समजलं? पुढली रिॲक्शन नोट्समध्ये दिलेली ती अल्डिहाइड संघ आहे. त्याच्यानंतर एक ईस्टर संघ रिॲक्शन आहे. बघा पुढली रिॲक्शन अशी दिली, HCOOET. ET म्हणजे इथाईल, इथाईल म्हणजे C2H5. आता मी रिग्नर रिएजंट चेंज करून घेतो. तुम्ही R कोणताही ग्रुप टाकू शकतात, तर मी आता टाकतो CH3. तुम्ही CH3 C2H5 C3H7 कोणताही R ग्रुप टाकू शकतात. तर पहिल्या स्टेपमध्ये हे दिलेलं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रोलिसिस, ॲसिडिक हायड्रोलिसिस. तर बघा CH3 MgBr, CH3 निगेटिव्ह आहे, हा ग्रुप कसा आहे? H C डबल बॉन्ड O C2H5. ET म्हणजे काय? इथाईल. बघा या कार्बनला 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे हा काय होणार? पार्शियल पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इथं अटॅक करणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथं जाणार. बघा पॅटर्न समजून घ्या रिॲक्शनचा. तर काय तयार होणार? CH3C, हा O मायनस, हा H आणि हा O C2H5. आणि इथं जॉईन होणार MgBr. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? आता मला सांगा 2 ऑक्सिजन एका कार्बनवर कधी स्टेबल राहू शकतात का? 2 ऑक्सिजन एका कार्बनवर स्टेबल राहत नाही, म्हणून हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं येतील म्हणजे इथं काय तयार होईल? डबल बॉन्ड, आणि हा ग्रुप बाहेर निघून जाईल म्हणजे आपल्याला काय तयार होईल? CH3C डबल बॉन्ड OH. काय तयार झालं? आपल्याला अल्डिहाइड तयार झाला. आणि दुसरा ग्रुप काय? C2H5O मायनस. याच्यावर ऑलरेडी मायनस चार्ज आहे म्हणून रिग्नर रिएजंट परत याच्यावर अटॅक करू शकतो का? रिग्नर रिएजंटवर CH3वर कोणता चार्ज आहे? मायनस. इथं ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? मायनस. ते त्याच्यावर अटॅक करू शकत नाही, पण या अल्डिहाइडवर परत अटॅक करू शकतं. बघा रिग्नर रिएजंट नीट समजून घ्या रिॲक्शन. इस्टरपासून पहिलं काय तयार झालं? अल्डिहाइड. आणि जर हा अल्डिहाइड घेतला, बघा हा अल्डिहाइड तयार झाला आहे. परत जर रिग्नर रिएजंट जर आपण घेतला तर तुम्हीच म्हणणार परत रिग्नर रिएजंट का घ्यायचा? कारण आपण रिग्नर रिएजंट घेतल्यानंतर त्याचं काय एकच मॉलिक्यूल असणार का? त्याच्यात खूप सारे मॉलिक्यूल्स असणार त्याच्यात, म्हणून हा निगेटिव्ह इथं अटॅक करणार, हा इथं जाणार वर, तर काय तयार होणार? CH3C O मायनस, इथं पण CH3
इथं H आणि इथं MgBr आणि याचं हायड्रोलिसिस केलं H आणि OH, हा ऑक्सिजन हा हायड्रोजन घेणार तर अल्कोहोल तयार होणार CH3COH H CH3 आणि बाहेर काय जाणार MgBr आणि इथं OH. समजली ही रिॲक्शन? बघा आतापर्यंत जेवढ्या काही रिॲक्शन्स दिल्या आहेत तुम्हाला त्या तुम्ही मला व्यवस्थित लिहून पाठवायचे. जे काही होमवर्क दिला असेल ते पण व्यवस्थित लिहून पाठवू. आपण ह्या रिग्नर रिएजंटवर अजून एक लेक्चर तयार करू, कारण हा कन्सेप्ट तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये म्हणजे या चॅप्टरमध्ये नाही बऱ्याचशा चॅप्टरमध्ये रिग्नर रिएजंटचं यूज करायचं आहे. म्हणून इथूनच एकदम डिटेलमध्ये तुम्ही ते शिकून घ्यायचं आहे. याच्यात काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.